कणकवलीमध्ये पटवर्धन चौकाजवळ पुलाखाली दुकानं थाटून थांबलेल्या परप्रांतीय आणि स्थानिक विक्रेत्यांमध्ये काल दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार खडाजंगी झाली। यावेळी एका परप्रांतीय महिलेनं तिच्या पतीला स्थानिकांनी मारहाण केली असा आरोप केलाय। यावेळी या महिलेनं आपलं भाजीचं दुकान स्थानिकांनी एकत्र येऊन विस्कटून लावल्याचा आरोप देखील केलाय। या महिलेच्या पतीला कोणतीही मारहाण झाली नसून ही महिला अरेरावीची भूमिका घेऊन उद्धट वर्तनच करत असते असा आरोप यावेळी स्थानिकांनी केलाय। यावेळी डीपी रोड समोर ब्रिज खाली मोठी गर्दी झाली होती। तर स्थानिक विक्रेत्यांनी एकत्र येत परप्रांतीय महिला ही नेहमीच भाजीचं दुकान लावल्यानंतर स्थानिकांसोबत हुज्जत घालते असा आरोप देखील यावेळी केलाय। त्या महिलेनं मी भाजी विक्रेता संघटनेची सदस्य असल्याचा दावा केलाय। तर स्थानिकांनी या महिलेची रोज अरेरावीची भाषा असते अशी भूमिका घेतली आहे। माझा जांभळाचा व्यवसाय माझा जवळजवळ 40 ते 45 वर्षाचा पारंपरिक धंदा आहे। ज्या ठिकाणी आम्ही धंदा करायला जातो त्या ठिकाणी 1 रुपयाची वस्तू 10 रुपयाची खरेदी करतात। त्यामुळे त्यांच्याकडे आमचे मतभेद होतात। त्यांना एवढं सांगितलं वहिनी तुम्ही एक धंदा करताय तो तुम्ही धंदा करा। तर तिचा नवरा मला सांगतो तू मला कोण सांगणारा आम्ही कोण फुकट आम्ही का फुकट घेतो काय ही भाषा। आणि ही बाई मला फोन करून 1 तासापुढे माझ्या कॉल आहे तू ताबडतोब चौकात ये नाहीतर मी काय ते बघतो। अरे मी सैनिक आहे बाळासाहेबांचा ही कोण आहे बाई माझ्या कॉलचा रेकॉर्ड आहे। मला सांगते तू अशी तिथं तू तिथं नाक्यारी आहे ही काय बाई मला सांगणार नाक्यारी म्हणून एक स्त्री झाली म्हणून मला चॅलेंज करते। 80 पासून मी राजकारणात आहे। मी साहेबांना एवढं सांगतो जे योग्य असेल ते तुम्ही कारवाई करा। संपूर्ण सहकार्य आम्ही तुमच्याशी द्यायला तयार आहोत। मी पालकमंत्र्यांशी बोलतो तिथल्या स्थानिक आमदारांशी बोलतो तिथल्या खासदारांशी बोलतो विरोधी पक्ष वैभव नाईकशी बोलतो संदेश वारकरांशी बोलतो। माझ्या आयुष्याची जवळजवळ 42 वर्ष समाजकारण आणि राजकारणामध्ये मी घालवली। गेली दंडवत्यांपासूनचा मी कार्यकर्ता आहे। परंतु साहेबांसमोर तुम्हाला सांगतो या स्थानिक प्रशासनाला मी सांगतो पालकमंत्र्यांना मी सांगतो जर का स्थानिकावरती अन्याय झाला तर ह्याच्यापुढे जेवढ्या आम्ही केसेस लोकांसाठी घेतला त्यातल्या अनेक केस घ्यायला आम्ही तयार आहोत। साहेबांना आम्ही सहकार्य करायला आमच्याही तयार आहोत पण त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे। स्थानिकांना एवढा विरोध झालाय की हे लोक स्थानिक सर्व धंदे अडून बसलेत। एक तर या स्थानिकांनी त्यांना जागा दिली त्या जागेचा गैरफायदा करत आहेत आणि महिला वर्ग स्थानिकांच्या अंगावर येत आहे। आता तुम्हाला प्रकार सांगतो या मार्केटमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सन्माननीय नगराध्यक्ष सन्माननीय निवेजी नलावडे यांनी संधी पर्यायी जागा आम्हाला इथं करून दिली। त्या स्थानिक आमदारांनी आम्हाला सहाय्य केलं। या ठिकाणी मार्केट नसल्यामुळे आम्हाला इथं बसायला जागा दिली। आम्ही परप्रांतीयाला आपलेच माणसं म्हणून सामावून घेतली। तीच लोक स्थानिकांच्या जीवावर उठलेली आहेत आणि खोट्या नांग्या तक्रारी आमच्याकडे करत आहेत। सांगायची वस्तू एवढी आहे सांगायची विषय एवढाच आहे कारण फुलाच्या वेळी फुलं विकतात भाजी वेळी भाजी विकतात आणि हापूस नाव देवगड हापूसच्या नावाखाली करण्यासाठी आंबा डुप्लिकेट विकतात। ही लोक मासे विकतात फळं विकतात भांगार विकतात। मग स्थानिकांनी कुठे जायचं? ही माणसं इथल्या स्थानिकांना ही डोकेदुखी झालेली आहे। या प्रशासनाने आजच्या आज इथं निर्णय नाही दिला तर सर्व परप्रांतीय आम्ही स्थानिक एकत्र येऊन प्रशासनाला पहिले आम्ही एक मुदत देऊन या सर्व परप्रांतीयाला आम्ही स्थानिक लोक इथून हाकलून देणार आहोत। जे कायद्याने काय करायचं असेल ते प्रशासन करेल। मी सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन करतो हे जे परप्रांतीय आहेत हे येणाऱ्या काळाची डोकेदुखी आहे
येणाऱ्या काळात ही खरोखर डोकेची ठरणारी आहे. तरी ह्यांची प्रत्येक क्षेत्रात हिची घुसखोरी आहे. जर प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने यांनी वेळीच आवर नाही घातला तर आम्ही स्थानिक म्हणून इथे सक्षम आहोत. आम्ही उद्यापासून याच्यावर कामाला लागणार आहोत. एकच समोरचा सल्ला देतो, आम्ही कुठल्याही माणसाला परप्रांतीय हा स्थानिक हा भेदभाव केला नाही. परंतु स्थानिकांच्या जर गळपेची करत असतील, प्रशासनाला जर खोटी बातमी देत असतील, ज्याने आम्ही 40 वर्ष झगडून स्थानिकांना न्याय दिला बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून, इतर स्थानिक आमदाराच्या माध्यमातून, हे कोण घेऊन बसलात आमच्यासाठी खोट्या नाटे तक्रारी झाल्या तर 100 केस घ्यायला आमच्यासारखा शिवसैनिक तयार आहे, स्थानिक लोक तयार आहे. हे आमच्याच लोकांना सांगणं आहे. जर समजा पत्रकारांनी तुम्हाला सांगतो आज ह्या ठिकाणी काय निर्णय झाला नाही, आमच्यावर खोट्या केसी झाल्या, तर आम्ही स्वतःहून कितीही केसी होऊन दे यांची दुकान काढून बाहेर फेकून देणार. माझ्या काय लागायचं सेक्शन लावून घ्या.